पुण्यात 20 रुपये देणं पडलं महागा। पुणे ते सोलापूर महामार्गावरील हडपसर चौकात घडलेली ही धक्कादायक घटना आहे। शनिवारी सकाळी एक 45 वर्षीय कारचालक आपल्या कुटुंबासह पंढरपूरला देवदर्शनासाठी निघाला होता। हडपसर चौकात लाल सिग्नल लागल्याने त्याने कार थांबवली। याच वेळी तृतीयपंथी असल्याचा भास निर्माण करणारे 3 जण कारजवळ आले आणि पैसे मागू लागले। मदतीच्या भावनेतून चालकाने पाकिट काढून 20 रुपयांची नोट देण्यासाठी हात पुढे केला, मात्र त्याच वेळी त्या तिघांची नजर चालकाच्या पाकिटावर होती। सिग्नल हिरवा होताच चालक कार सुरू करण्याच्या तयारीत असताना एका संशयिताने क्षणार्धात त्याच्या हातातील पाकिट हिसकावलं आणि तिघेही पळून गेले। अचानक घडलेल्या या प्रकाराने चालक आणि त्याचे कुटुंबीय हादरून गेले। चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी त्वरित शोध मोहीम सुरू करून काही अंतरावर तिन्ही संशयितांना पाठलाग करून ताब्यात घेतले। चौकशीत मोठा खुलासा झाला। स्वतःला तृतीयपंथी असल्याचं भासवणारे हे तिघे प्रत्यक्षात पुरुष असल्याचं समोर आलं। संशय टाळण्यासाठी त्यांनी तसा वेश परिधान केला होता। या घटनेत चालकाने वेळेवर पोलिसांना माहिती दिल्यामुळे आरोपींना लवकर अटक करणं शक्य झालं। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत।